वरद हॉटेलचे मालक यांच्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक, एक सन्मान चिन्ह आणि 200 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. हॅलो. तर अगदी मोठा मॅच तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे. अगदी सायंकाळचं आणि रात्रीचं हे सत्र अगदी दिव्यांच्या लखलखाटामध्ये तुम्हाला हा सामना पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या मेटेटेरी पॉवर प्लेचं षटक हाताळणार आहे ओमसाई उंबरवाडी टीम क्रिकेट संघाच्या वतीनं. हॅलो. तन्मय भांगरे बॉलिंग मार्क वरती जोडला गेलाय आणि सलामीची जोडी सह्याद्री बाशेरा टीम क्रिकेट संघाच्या वतीनं आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती जोडला गेला फलंदाज कुणाल आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती योगेश भुईर. अगदी जर पाहिलं गेलं तर या शहापूर तालुक्याच्या अंतर्गत या गत वर्षामध्ये अगदी योगेश .in च्या माध्यमातून भरपूर टुर्नामेंट कव्हर अप केल्या आणि ते आज सर्व या मैदानावरती आज क्रिकेटच्या रणसंग्रामाच्या अंतर्गत या बॅटिंग मार्क वरती जोडले गेले आहेत. हॅलो हॅलो. हॅलो. पहिलं षटक आहे. हॅलो. सुरुवात करायची आहे. पहिल्या षटकाला होती सुरुवात. लेट्स टू द प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल अतिशय सुंदर राहिला. लीडिंग एज आहे अगदी कुणाल आल्या पावली परततोय डगआउटला. दॅट्स वेल. पहिल्या बॉलवरती पहिली सफलता तन्मय भांगरेच्या खात्यामध्ये आली आहे. अगदी उंबरमाळी टीम क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये आली आहे. सुरुवात दमदम करायची होती. लीडिंग एजचा स्वरूप पाहायला मिळाल आणि पहिल्याच बॉलवरती अगदी कटवट चेंडू अगदी लीडिंग एज आणि डेफिनेटली पहिल्या बॉलवरती मात्र इथून विकेट मिळतीये तन्मयला. तो बॅटर इंटर झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल रवी इंटर होतोय. अगदी योगेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. दमखम आपण पाहू शकाल. आई गावदेवी स्पोर्ट लाहे आयोजित सुरेश बाळे मामा म्हात्रे चषक 2024 चा दैदिप्यमान सोहळा पाहायला मिळतोय. पहिलं मेटेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. अगदी सुंदर मैदान आहे. भरपूर मेहनत घेतली आहे क्रिकेट संघाच्या आयोजकांनी आणि मैदानाला मात्र सटीक बनवलं गेलं आहे. जबरदस्त. आणि अगदी ह्या रात्रीच्या वेळेला आपण पाहतोय तुडुंब गर्दी प्रेक्षकांशी जोडली गेली या स्पर्धेला. नेक्स्ट बॉल अगदी या क्षणाला पाहू शकाल. स्पेन लेग डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावर कन्वर्ट केलाय. निघून गेलाय. आउट ऑफ पार्क. आलाय षटकार. आल्या स्वागत केले तन्मयचं. षटकार आलाय. जबरदस्त प्रहार होता. ताकद अदाकत भरा शॉट होता. नेक्स्ट बॉल अजून एक कबड ड्राईव्ह पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक होते. थोडं खराब फिल्डिंग राहिलं. अगदी सिंगल जोडली गेली. एक धाव संख्येत 1 नबाड. 3 चेंडूंचा खेळ झालाय. वरद हॉटेलचे सर्व अर्थात मालक रघुबाई साळवी आदरणीय विद्यमान यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी तब्बल 500 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइज फलंदाजासाठी ही पर्वणी जोडली गेली आहे. योगेश भोईर एक नावाजलेला फलंदाज म्हणून ओळखलं जातं. हो कन्वर्ट करायचा होता. बॅट बॉल मध्ये संपर्क नाही राहिला. या क्षणाला बॉल आलाय डॉट. तन्मय झालाय सफल. योगेश भोईर असफल. डॉट बॉलची संगता. लगातार 2 विकेट प्रशांत आवारी साहेबांच्या वतीनं तन्मय भांगरेसाठी सुद्धा पर्वणी जोडली गेली आहे. अगदी हा क्रिकेटचा अंतर्गत आपण पाहतोय. शहापूर तालुक्यामध्ये लाहे गावावरती एक मोठी स्पर्धा पार पडत असते नेहमीच. अजून एक चांगला बॉल. अगदी या क्षणाला सुद्धा बीट झाली आहे फलंदाज योगेश भोईर. डॉट बॉलची संगता झाली आहे. शेवटचा बॉल धावसंख्या धावफलकावरती राहिलेली आहे. 7-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळते.
एक मोठा प्रहार सुद्धा आला होता, त्याच्यानंतर मात्र धावसंख्या स्थिर आहे. या बॉलवरती जरी विकेट आला तरीही 500 रुपयाचा कॅश प्राइज. हो, विकेट नाही येणार. याची लांबी गुणिले रुंदी उत्तर आले 6. कन्वर्ट केला योगेश भोईरनं. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आलाय. आदरणीय विद्यमान किशोरजी खांबाळकर साहेब, या गावचे विद्यमान सरपंच यांची आज या स्पर्धेला सदिच्छा भेट राहिली आहे. आणि रमेशजी सोनावळे साहेब सुद्धा या स्पर्धेला जोडले गेले आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय आई गाव देवी स्पोर्ट लाहे आयोजित सुरेश बाळ्या मामा चषक 2024 चा रात्रीचा खेळ मांडे. चषक 2024 पाहत असताना किरण आणि करणला एक एक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज होतं. दिले जातील ना आता. किरणला बोलवायचं का? किरण आणि करण ना. करण आपल्यापर्यंत आवाज येत असेल तर आपण यायचं आहे. एक एका षटकारासाठी तुम्हाला 200 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं, घ्यायला यायचं आहे. दुसरं षटक सागर करटोले बॉलिंग मार्क वरती जोडला गेला. शेवटच्या बॉल वरती मात्र प्रतिहल्ला चढवला. 2 बॉलला 2 विकेट आल्या. प्रशांत आवारे यांच्या वतीनं अगदी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. आणि अगदी 3 बॉल वरती 3 षटकार जर आले तर आदरणीय रघुनाथजी साळवी साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अगदी सुंदर बॉल, लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, गुणवत्तेची गोलंदाजी या क्षणाला क्रिकेटच्या परिपटलावरती हे नेहमी म्हटलं जातं ना, तुमच्या वेगापेक्षा दिशेला फार महत्व दिलं जातं बरं का. तुमचा वेग किती महत्वाचा नाही याच्याकडे पाहिलं जात नाही. तुमची दिशा चांगली ठेवा, टप्पा चांगला ठेवा, लेन चांगली ठेवा, तर तुम्ही गुणी गोलंदाजी बनाल. ही गोलंदाजी हवी आहे. डॉट बॉल आला अजून एक. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या मिळते. रवीच्या बॅटमध्ये एक आला होता, योगेशच्या बॅटमध्ये सुद्धा एक आला होता. इथे 200 रुपयाचा कॅश प्राइज दिले जात आहे. अगदी इथून आपण पाहतो चांगल्या खेळाडूचं कार्य असतं चांगलं खेळणं. त्याच्यासाठी क्षेत्र कुठलंही निवडा, त्या क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करा. जनता तुम्हाला बक्षीस द्यायला तयार आहे. 200 रुपयाचा कॅश प्राइज आला. अगदी इथून आपण पाहू शकाल सिंगल कन्वर्ट लेग बाईज आली, एक सिंगल, धावसंख्येत 1 नंबर, स्कोर कार्ड 14 कड्यावरती. चांगली स्कोरिंग लिहिली जाते, सुवर्ण अक्षरामध्ये टिपलं जात आहे स्कोरिंग. नाव हरेश. यस. आणि अगदी दुसरं षटक, 4च षटकांचा सामना आहे. अगदी आपण दिव्यांच्या स्वरूपामध्ये क्रिकेटचा हा रणसंग्राम तुम्ही ऐकताय, पाहताय मित्रांनो. गर्दी तुडुंब आहे स्पर्धेला जोडले गेली. संधी मिळाली बोलण्याची, फटका फसला नाहीये, फटका गेलाय लॉंग ऑफ रिझन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फटक्यामध्ये वजन होतं. धावा मिळतील अर्धा डझन, 6 धावा मिळतील या फटक्यावरती. धावसंख्येत 6 ने वाढ झाली आणि स्कोर कार्ड इंटर झालाय 20 आकड्यावरती. 2वरती 0, 20 धावा पहिल्या मिळतात. सह्याद्री वाशाळा टीम क्रिकेट संघाचा वाघ मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आहे ना तोपर्यंत धावा रोखणं सोप्या नाहीयेत ओमसाई उंबरमाळी टीमला. परंतु गोलंदाजी चांगली राहिली या क्षणाला. अतिशय सुंदर बॉल, एक तेरी तो एक मेरी. डॉट बॉल सागर करटोले गोलंदाजी ट्रॅक वरती. अगदी सुंदर साऊंड सिस्टीम जोडले गेली. ज्यांचं साऊंड सिस्टीम आहे त्यांना सिल्यूट सलाम आहे. अजून एक स्लॉट फटका आहे. पहिला आला होता लॉंग ऑफला, दुसरा आलाय लॉंग ऑनला. पुन्हा एकदा पाहू शकाल योगेश भोईर ऑन फायर नाव. षटकार 6 धावा. तीन षटकार आदरणीय विद्यमान किशोरजी खांबाळकर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज जोडला जाईल. आणि टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर अप केली जाते बरोबर ना. 555 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 550 नाही तर 555 रुपयाचा कॅश प्राइज दिले जात आहे. अगदी महाराष्ट्रातला अव्वल दर्जाचा एक टेनिस क्रिकेट ज्याच्या नावानं खरी अर्थानं टेनिसला उजाळा मिळाला. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर अप केली जाते. अजय बॉलिंग मार्क वरती आहे. ऑन स्ट्राइकला कन्वर्ट केलेला चेंडू क्षेत्ररक्षक आलेत बॉल वरती. जोडली जाते अजून एक सिंगल. धावसंख्येत 1 नंबर, स्कोर कार्ड इंटर झालाय 27 धावा. 27 पण लॉस ऑफ सह्याद्री वाशाळा. अभिषेक फार सुंदर आहे बरं का.
भविष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक तर काय ढासळलेल्या भिंतीच्या बिटा तर काय माती सोडत नाही. येणाऱ्या संकटावरती अशा प्रकारे तोडून पडा की हरला तरी इतिहास घडला पाहिजे, जिंकला तरी इतिहास घडला पाहिजे. अगदी योगेश भोईर साखर एंड वरती 3 षटकार आतापर्यंत बॅट बंद आली आहेत. अजून एक कव्हर ड्राईव्ह आहे लॉंग ऑफ रिझनला. फटक्यामध्ये थोडी ताकद कमी पडली आहे, परंतु सिंगल मात्र कन्वर्ट केली जाईल. एकच धाव. आदरणीय विद्यमान सुनीलजी पाटेकर साहेब यांचं शुभागमन राहिले आहे सायंकाळच्या सत्रामध्ये रात्रीच्या खेळाच्या अंतर्गत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुख्य मंचावरती येऊन आपण स्थानपन्न व्हायचे, मनमुराद आनंद लुटा या स्पर्धेचा. अजय गोलंदाजी चांगली करतो. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. 2 चेंडू हाताळली आहेत आणि 2 धावा खर्च करण्यामध्ये अपयशी राहिला अजय. पिसड कॅप्टन कोल ओमसाई उंबरमाई टीम क्रिकेट संघाचे आहेत. अजून एक लॉंग ऑफ रिझनला जोडली जाईल. एकच सिंगल जोडली जाईल, कारण अगदी फिल्डिंग चांगलं राहतं खंडू भांगरेज आणि अगदी लॉंग ऑफ रिझनला चेंडू आला होता. 1 टप्प्यावरती चेंडूला अडवलं गेलं. अगदी इथून आपण पाहू शकाल सिंगल आली. या क्षणाला आपण पाहू शकाल फिल्डिंग रचना पहिल्या मिळते आपल्याला. लॉंग ऑफला आहे खंडू, लॉंग ऑनला तन्मय आहे. अगदी कावकर्ण रिझनला राजेश भांगरे पाहायला मिळतोय. त्यानंतर डीप मिड विकेटला आपण पाहू शकाल अगदी इथून आपल्याला पाहायला मिळतोय संदीप आहे आणि मिडॉनला आहे. रात्रीचा खेळ आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला जर पाहिलं गेलं तर नक्कीच फिल्डर प्रत्येक जण आपल्या लेवलच्या अंतर्गत दिसत आहेत. आमचे सुरेश सुद्धा जोडले गेले आहेत अगदी या ऑरेंज कॅप घालून. अगदी या विठेवरती कटेवरती उभा राहतो विठ्ठल तसे राहिलेत. नेक्स्ट बॉल फलंदाज तयार. योगेश भोईर स्ट्रायकर एंड वरती आहे. अजून एकदा सिंगल मिळेल. शतरक्षक आली आहेत बॉलवरती. एक सिंगल झाली. हो बॅकअप महत्वाचं असतं बरं का. तुम्ही जर फिल्डिंग चांगली केली ना तर तुम्ही धावा वाचवू शकता, धावा अडवू पण शकता. क्रिकेट याच्यासाठी खेळलं जातं. म्हणून मी नेहमी म्हणत असतो मित्रांनो, आयुष्यातील आनंदाचा क्षण, ताटातील अन्नाचा कण आणि क्रिकेटमधील धावतारण फार गरजेचा असतो, इम्पॉर्टंट असतो. क्रिकेट धाब्यांसाठीच खेळला जातो बरं का. तुमच्या जर धावा नाही झाल्या ना तर तुमच्या क्रिकेटला महत्व नाही. तर इथून धाब्यांसाठी योगेश धडपडतोय, परंतु फिल्डिंग चांगली राहिली या क्षणाला आणि धावा मात्र इथून खर्च करू देत नाही अजय पिचड. 4 धावा आतापर्यंत खर्च झाली आहेत. नेक्स्ट बॉल. हो स्लॉट मध्ये फटका होता. स्वेट लेग डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावर कन्वर्ट केलाय. उंची चांगली होती, स्लॉट मध्ये आला होता. परफेक्ट मिडल ऑफ बॅट कनेक्ट झालाय, निघून गेला और धरप बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. षटकार. अतिशय सुंदर कानाना मगदम उद्द करणारे सॉंग सोडले जात आहेत. असे सॉंग सोडत राहा, कारण क्रिकेटच्या अंतर्गत हीच तर मजा वेगळी असते. नेक्स्ट बॉल. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल. लाहीन खराब आहे. क्रिकेटच्या अंतर्गत नेहमी म्हणत असतो ना, सांगितलं तुम्हाला, तुमचा वेग महत्वाचा नाही, दिशा चांगली ठेवा, टप्पा चांगला ठेवा, लेन चांगली ठेवा, सुरळीत ठेवा. तुम्ही क्रिकेटच्या अंतर्गत स्वतःला सिद्ध करा. जनता ही बसली आहे ना, तुम्हाला प्रसिद्ध करण्यासाठी बसली आहे. एक्स्ट्राची धाव, धावसंख्येत वाढ, स्कोर कार्ड एंटर झालाय. 37 धावा, 37 बट 1 लॉस ऑफ सह्याद्री वा शाळा. नेक्स्ट बॉल. लो फुल टॉस बॉल होता. अगदी लेग फाईन लेगचा एरिया आहे तिकडे. डिक्लर झोन अगदी आहे आणि या गोशांकित एरिया जोडली गेली. यस, तर अगदी इथून आपण पाहू शकाल की थर्ड अंपायर कडे हा निर्णय पोहोचला गेलाय. आमचे मनोजी भरसट क्वालिफाईड अंपायरच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये जोडले गेले आहेत. आदरणीय विद्यमान अभिजीतजी सावंत साहेब हे सुद्धा जोडले गेले आहेत. सातत्याने अगदी जर पाहिलं गेलं तर नेहमीच कर्तृत्ववान भूमिका त्यांच्या माध्यमातून राहत असते. आणि इथून आपण पाहू शकाल थोडासा डीप चेंडू पहिला मिळतोय, परंतु डेफिनेटली अंपायर कळवतील. नो चेंडू आहे, खराब बॉल. एक्स्ट्राची धाव जोडली जाते. अगदी पर्वणी आली. उघडा डोळे, पहा नीट, येणारा बॉल फ्री 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 हिट. तर रवी
रवी सोनावळे यांच्याकडनं योगेशने जर षटकार मारला तर रवीने जर षटकार मारला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा, आणि चौकार मारला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि षटकार मारला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज. येस, तिकडे व्हॉलेंटियर्स आहेत की नाही? तिकडे मागे व्हॉलेंटियर्स आहेत ना? थोडे थोडे जोडत जा राहा का बरं का, कारण बॉल हरला नाही पाहिजे. बॉलवरती नियंत्रण ठेवा, कारण नाईटची स्पर्धा आहे. थोडा लांब चेंडू गेला तर मग बॉल शोधणं थोडं कठीण होतं, त्यामुळे थोडं लक्ष केंद्रित करा बॉलवरती. वा रे वा, आदरणीय विद्यमान नवनाथजी भोईर साहेब हे सुद्धा जोडले गेले आहेत. त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि नवनाथ भोईर यांचा स्वागत केलं योगेश भोईरनं. आले आले मारलाय षटकार, कन्वर्ट झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जोडले गेल्या 6 आणि स्कोर कार्ड इंटरेस्ट झालाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 45 धावा धावफलकावरती इंटरेस्ट झाली आहेत. या षटकामध्ये थोडं महागडं षटक राहिलं ते अजय फिचरच्या माध्यमातून. 4थ्या षटकाला केली जाते सुरुवात. खंडू भांगरे जोडले गेलेत बॉलिंग मार्क वरती. 43 धावा म्हटल्यावरती क्रिकेटच्या परिपटलाच्या अंतर्गत ह्या धावा सुद्धा फारच शेवटचं षटक आहे. पहिलाच बॉल बाकपट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय सप्रात होती, लो फुल टॉस होता परंतु चौकार नाहीये. डिक्लेअर झोन आहे, 2च जमा मिळतील आणि धावसंख्या 2 बाद. खंडू भांगरे बॉलिंग मार्क वरती आहे आणि धावसंख्या झाली 47 धावा. इथून कमबॅक करणं गरजेचं आहे. एक गडी बाद झाला त्याच्यानंतर मात्र सातत्याने फटकेबाजी मात्र सातत्याने चालू राहिली. ओ माय गॉड, काय स्ट्रॉंग फटका आहे, अतिशय दर्जेदार स्ट्रोक. कावकण रिझन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 200 रुपयाचा कॅश प्राइज रवीसाठी पारितोषिक लागू झालंय. देखना स्ट्रोक होता, अगदी प्रेक्षकांना मनोरंजन करणारा स्ट्रोक होता आणि त्यावरती मात्र कन्वर्ट झालाय. षटकार जोडले गेलेल्या 6 आणि धावसंख्या झाली 53 धावा धावफलकावरती इंटर झाली आहेत. अगदी सुंदर प्रहार कन्वर्ट झालाय. बॉल पाहिजे का? बर बर. अजून एकदा आडव्या बॅट अगदी दुसऱ्या धाब्यासाठी इंटर झाली आहेत. फलंदाज कन्वर्ट झाले अजून 2 आणि 55 आकड्यावरती डबल पंजा. 55 धावा स्कोर कार्ड वरती इंटर झाली आहेत. ताकदवर फलंदाज 3 चेंडूंमध्ये धावा खर्च झाल्या तब्बल 10. अजून 3 बॉल शिल्लक आहेत, म्हणजे 60+ धावा बनवण्याचा प्रयत्न राहील का? अजून एकदा कन्वर्ट झालाय. शॉर्ट पिच बॉल होता, अर्ध्या पिच वरती डाऊन द फेकी पहिला मिळाली. आडव्या बॅट कन्वर्ट केला. स्क्वेअर लेग डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं कन्वर्ट केला मैदानाच्या बाहेर. अजून एकदा जोडल्या जातील 10 आणि 6. 4 बॉल मध्ये 16 कन्वर्ट झाली आहेत. थोडं कठीण अगदी इथून गोलंदाजी आपण पाहू शकाल. फलंदाजी मात्र दर्जेदार राहिली आहे. क्रिकेट असाच खेळ आहे म्हणून म्हटलं जातं ना, बाग आयुष्यामध्ये किती जखमी झाला तरी तो स्वतःला कंटाळत नाही. थोडा उशीर जाऊ देतो
थोडा थांबतो, पुन्हा एकदा 30 दशेत आणि तोच दरारा घेऊन बाहेर पडतो. माणूस हा पराभवाने संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. कठीण काळ आहे, कठीण काळात स्वतःला सांगा शर्यत संपले नाही मित्रांनो, कारण मी अजून जिंकलेलो नाही. सुरुवात अगदी पहिला कुणाल बाद झाल्याच्या नंतर मात्र दमखम बॅटिंग. अभिजित सावंत सर, लगेच फोडू नका बरं का. बॉल थोडा वेळ थांबत राहा बरं का. जबरदस्त बॅटिंग राहिली आहे. हो, फटका फसलाय आणि अगदी शैल टिपलाय. बॅटर बाद. अतुल आलाय, शेवटचा चेंडू शिल्लक उरलाय आणि अतुल वरती ही जबाबदारी आता राहिली आहे शेवटच्या बॉलची. 55 राहिली आहेत. 55 प्लस होतील की 55 वरती खेळ मांडला जाईल. 55च्या अलीकडे धावफलक पोहोचणार की 55 स्टॉप आहे हे सुद्धा पाहायला मिळेल. आणि अगदी थर्डमॅन रिझन डिक्लेअर झोन एक आलिया 61 62 धावा झाल्यात. 62 धाब्यांवरती धावफलक पोहोचलाय. हॅलो, लही बी संघाचे कॅप्टन आणि समृद्धी 11 टीमचे कॅप्टन पुढील मॅच आपला आहे. तर दोन्ही कॅप्टन कोल आपण जोडायचं आहे टॉस की बॉसला आणि नाणेफेक उडवतील उपसरपंच या गावचे विद्यमान उपसरपंच किशोर खांबाळकर. आपणास विनंती आहे की पुढच्या मॅचचा कौल आपण करायचा आहे. अगदी धावफलक जर पहिला गेला तर चांगल्या स्थितीमध्ये राहिला. ताबडतोड फलंदाजी तब्बल 62 बनवल्यात आणि जोडायच्या 63 धावा. ओम साई उंबरमळी टीम क्रिकेट संघाला ताबडतोड फलंदाजी करावी लागणार आहे. सुरुवात आक्रमक करावी लागणार आहे. 63 धावेंचा पाठला करायचा आहे. फार मोठा समुद्र पार करायचा आहे. फार मोठा डोंगर चढायचा आहे. आता हा डोंगर चढण्याच्या अंतर्गत तुम्हाला श्वास रोखून धरावा लागणार आहे. कारण अगदी 24 बॉलचा खेळ 63 धावा 24 बॉल्स अँड 63 रन्स विन टीम टू द ओम साई उंबरमाळी. ताकदवर फलंदाजीचा. तर अगदी नेक्स्ट मॅच होणार आहे. समृद्धी 11 आली आहेत का? येस, समृद्धी 11 आदरणीय विद्यमान या गावच्या उपसरपंच किशोरजी खांबाळकर साहेबांना मी विनंती करेन की पुढच्या मॅचचा कौल आपण करायचं आपल्याच. तर
चला बॅट्समन इंटर व्हा चला. लाहेबीचे कॅप्टन पोहोचलेत का? लाहेबीचे कॅप्टन, कारण समृद्धी इलेव्हन टीमचे कॅप्टन पोहोचलेत. लाहेबीचे कॅप्टन पोहोचा ना. किशोरजी खांबाळकर साहेब, आपण नाणेफेक नाणे घेऊन जा, नाणे घेऊन जा कौल करण्यासाठी. जळगावचे विद्यमान उपसरपंच किशोरजी खांबाळकर साहेबांच्या वतीनं पुढच्या मॅचचा नाणेफेक आणि कौल केला जाणार आहे. गेलेत फलंदाज इंटर झाली आहेत. तन्मय आणि अजय फिसड इंटर झाली आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लाईव्ह शिमर थोडे इकडे वळा जरा, आपण कॅमेरामॅन फोकस करो. चला स्टार्ट करा. रवी बॉलिंग मार्क वरती जोडला गेला पहिल्या षटकामध्ये. तन्मय स्ट्रायकर एंड वरती आहे. मेटेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील? पहिलाच बॉल अतिशय सुंदर राहिला, अगदी चांगली लाईन आणि चांगला टप्पा होता. गुड बॉलिंग, अतिशय दमकम चेंडू हाताळला गेलाय. स्वतःवरती नियंत्रण ठेवलं आणि तन्मयला मात्र या क्षणाला स्तब्ध केलं गेलंय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. आडव्या बॅटनं फ्लाय, अगदी ताकदवर स्ट्रॉंग फटका आहे. कन्वर्ट केलेला चेंडू बाउंड्री लाईन पलीकडे गेलाय, चौकार आलाय. 4 धावा कन्वर्ट झाल्या या बॉलवरती. 63 धावा बनवायच्या म्हणजे प्रति ओव्हर अगदी 18 धावा सुद्धा कराव्या लागणार आहेत. आणि तन्मय स्ट्रायकर एंड वरती आहे. 2 बॉलचा खेळ झालाय, म्हणजेच आपण पाहू शकाल हो अजून एक चांगला बॉल. जर आपण पाहू शकाल तन्मय अगदी या क्षणाला बॉल मात्र थोडस ऑफ स्टंपच्या लगतनं फेकला जातो आणि बॅटर शपल नाही, त्यामुळे अगदी बॉल मात्र थोडा दूरवरनं राहतो आणि अगदी बॉल मात्र या क्षणाला विकेट किपरकडे रवाना होतोय. हो हो हो, फटका फसला, क्षेत्ररक्षक जोडले गेली आहेत आणि अगदी झैल टिपलाय. पहिला धक्का लागलाय. तन्मय बांगरे बॅक टू द डगआउट. एक अगदी आपण पाहू शकाल मोठा फलंदाज बाद झालाय आणि अगदी थोडस वातावरण आनंदमय वातावरण कधी पाहू शकाल आपण सह्याद्री वाशाळी टीमच्या अंतर्गत राहणार. कारण तन्मय बाद झाल्याच्या नंतर मात्र सागर इंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये.
स्ट्रायकर एंड वरती लेफ्ट हँड वर द विकेट बॅटर आहे आणि लाईन चांगली आहे. यस, तर आलाय डॉट बॉल, सोडून दिलेला बॉल. पहिलं गेलं, विचार केलं, मनामध्ये शंका होती चेंडू जाणार आहे ऑफ स्टंपच्या बाहेरनं, परंतु नाही, चेंडूने वळण घेतलं. बॉल निर्जीव आहे, आपण सजीव आहात, त्यामुळे त्याला ओळखणं सोपं नाही आहे. स्ट्रॉंग फटका आहे, कन्वर्ट केलाय, परंतु मैदानाच्या बाहेर कन्वर्ट केलाय. आणि अगदी या किती धावा आहेत व्हॉलेंटियर्स? चौकार आहे ना, 4 धावा. आणि धावसंख्या धावफलकावरती जोडले गेलेले पहिल्या मिळते. अगदी या क्षणाला आपण पाहू शकाल 8 धावा, एक कडी बाद झालाय आणि 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या पहिल्या मिळत आहेत. अतिशय दमखम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि धावफलक मात्र पोचलं गेलं 8 आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी राहिली आहे, जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळाला. आणि या क्षणाला लिडिंग एज एक सिंगल जोडली जाते. धावसंख्येत 1 नबाड आणि स्कोर कार्ड इंटरेस्ट झालंय. धावफलकावरती जोडल्या गेलेल्या धावा 9 धावा. म्हणजेच इथून आपण जर क्रिकेट चांगलं पाहिलं गेलं, टीम क्रिकेट संघाच्या माध्यमातून अगदी सहज सोपं नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला गेला आणि अगदी 62 धाबींचा पहाड डोंगर रचला गेला. 63 धाबींचा पाठला करायचा असताना सलामीची जोडी आली आणि तन्मयनं स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस केला. अगदी 3 षटकार जर आले तर प्रशांतजी आवारे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज हे फलंदाजासाठी पर्वणी जोडली गेली आहे. क्रिकेट असाच खेळ आहे, क्षेत्र फार चांगला आहे. ओ माय गॉड, ताकदवर स्ट्रॉंग फटका आहे, कन्वर्ट झालाय षटकार. सागर करटोले ऑन फाईट नाव. या फलंदाजाला आता तन्मय बाद झालाय ना, तर आता जबाबदारी उचलावी लागणार आहे. ज्या क्षणाला आपण प्रत्येकावरती एक जबाबदारी देत असतो ना, ती जबाबदारी पार पाडण्याचं काम इथून आता सागर करटोले, अजय फिसड, येणारा फलंदाज दीपक असेल, राजेश भांगरे असेल, अगदी संदीप डोळस असेल, सगळ्यांना उचलून घ्यावी लागणार आहे. कारण महत्त्वपूर्ण टुर्नामेंट तुम्ही पाहताय मित्रांनो. आई गावदेवी स्पोर्ट लाही आयुक्त सुरेश बाळ्यामामा महात्री चषक 2024चा दैदिप्यमान सोहळा तुम्हाला ऐकायला मिळतोय, पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही कव्हर स्पर्धा केली जाते. महाराष्ट्राचा अव्वल दर्जाचा टेनिस क्रिकेट आज या स्पर्धेला जोडला गेला. मित्रांनो, टेनिस क्रिकेट हा सर्वाधिक पहिला टेनिस क्रिकेट ज्या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतं ना, की ऑनलाईन स्पर्धा कशी करायची, टेनिस क्रिकेटनं पहिल्यांदा ही उपलब्ध केलं आणि त्यांनी पहिली स्पर्धा पार पडली. त्याच्यानंतर आपण पाहतोय की 77 असेल, ग्रामीण टेनिस असेल, आमचे योगेश टेनिस .in असेल, ABD असेल, CTC असेल, त्यानंतर आदिवासी टेनिस .in असेल, भरपूर चॅनल आहेत या आमच्या शहापूर तालुक्यामध्ये सुद्धा. परंतु सर्वाधिक चांगला चॅनल म्हटल्यावरती अगदी खळग्या गालावरती पडतात, त्यांचं नाव आपण घेतो टेनिस .in क्रिकेट. सागर स्ट्रायकर एंड वरती आहे. हो हो हो, खोलवर टप्प्याचा बॉल होता, सिंगल कन्वर्ट झाली.
लेग बाईज. यस, एक सिंगल आली आहे आणि धावसंख्या झाली आहे 16. आतापर्यंत 16 गोळा करू शकली उंबरमाळी संघ. अजून भरपूर गोळा करायचे आहेत. जबरदस्त अजून धावा जमा करायचे आहेत. त्यामुळे सिंगल डबलचं बेट भरणे वाला नाही आहे. एक एक धावीने विजय संपादन करणं सोपं नाही आहे. चौकार षटकांची आतिषबाजी केल्याशिवाय पर्याय नाही आहे बरं का. त्यामुळे मोठ्या फटक्यांची गरज आहे. हो, आडव्या बॅटने फ्लाय केला आहे. शतरक्षक आलियत बॉल वरती आहे. अगदी ताकदवर फिल्डिंग राहिली आहे. जोडली गेली आहे सिंगल धाव आणि एकच धाव. धाव संख्येत 1 नबाड. स्कोर कार्ड 17. आकड्यावरती इंटर झालाय. 63 धावा जोडायच्या आहेत. एक 2 टीम दिग्गज आपण पाहतोय. एक सव्वा शेर तर एक शेर मैदानाच्या आतमध्ये आहे. सह्याद्री वाशाळा आणि त्यांना फाईट इथं होती ओम साई उंबरमाळी. ह्या 2 टीमच्या दरम्यान पाहत असलेला सामना आपण तुम्ही इथून पाहत असताना जबरदस्त बॉलिंग राहिली. स्लॉट फटका होता. स्पर्लिंग डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं फ्लाय केलाय. अजय फिशर्ड ऑन फाय नाव कन्वर्ट झालाय षटकार. जोडल्या जातील 6. धावसंख्येत 6 नबाड. स्कोर कार्ड 23. आकड्यावरती इंटर झालाय. ह्या जोडी धावा धावफलकावरती इंटर झाली आहेत. अजून एक ऑन स्ट्राईकला कन्वर्ट केलेला चेंडू. शतरक्षक धावतायत पळतायत. कावकण रिझनला चेंडू गेलाय. जोडले गेले शतरक्षक. बॉल उचलला, फेक केला, तत्पूर्वी जोडली गेली. अजून एक सिंगल आणि धावसंख्या झाली 24. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत. 12 बॉल 41 का 12 चेंडू 39 धाब्यांची गरज. म्हणजेच प्रति ओव्हर अगदी जर पाहिलं गेलं तर 19.50 ची सरासरी घाटायची आहे. म्हणजेच कठीण समीकरण आहे. सोपं नाही ह्या रात्रीच्या खेळ मांड्या अंतर्गत. परीक्षित बॉलिंग मार्क वरती आला आहे. अगदी ह्या एक्झाम मध्ये तो पास होणार की नाही परीक्षित. सह्याद्री वाशाळा टीम क्रिकेट संघाच्या वतीनं बॉलिंग मार्क वरती जोडला गेलाय. कॅप्टन कोण दिलेली जबाबदारी कशा प्रकारे हाताळणार आहे हे सुद्धा या क्षणाला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जाणवलं जाणार आहे, पाहायला मिळणार आहे. अगदी नाव सुंदर आहे परंतु नावानिशी अगदी बॉलिंग पाहायला मिळेल का. शॉर्टफी शेंडू होता. षटकार आहे. जोडल्या जातील 6. अजय फिसड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. चोवीस आणि 6 स्कोर कार्ड अगदी 30. म्हणजेच अर्धा पल्ला पार झालाय. 11 बॉल आणि अगदी 33 ची गरज आहे. म्हणजेच इथून सहज शक्य होऊ शकतं. क्रिकेट आहे भला. लाईन करा बाय. म्हणजेच 2 मिळतील आता. वाईट +1 एकूण टोटल 2. पहा 2 धावा 32 धावा धावफलकावरती इंटर झाली आहेत. आता 11 चेंडू 31. 2.1 मध्ये बनवल्या 32. आता शिल्लक उरला 1.5 चा खेळ बनवायच्यात 31. तन्मय बाद झाला म्हणून काय झालं. अजय फिचड आहे आणि सागर करडोली आहे. या जोडीकडे सुद्धा क्षमता आहे, ताकद आहे, विश्वास आहे, अदाकत आहे, नदाकत आहे, सर्व काही आहे. हो हो हो, लॉंग ऑन ला काय ताकदवर स्ट्रॉंग फटका आहे. डबल मिळतील यात मात्र तील शंका नाही. 2 मिळतील का 3 मिळतील परंतु नाही 2च धावा कन्वर्ट होतील. अगदी जमला गुदगुल्या करत चेंडू फटका कन्वर्ट केला होता लॉंग ऑन रिझनला.
एक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोडला गेला, एक लॉंग ऑनचा जोडला गेला आणि दोघांच्या माध्यमातून बॉलला मात्र कव्हर अप केलं. 2 आल्या. स्कोर कार्ड 34 वरती पोहोचलं. 10 चेंडू आहेत आणि 10 बॉल मध्ये बनवायचे आहेत. आमचे संगणक ऑपरेटर अजून एकदा कावकण रिझनला कन्वर्ट केलेला बॉल अगदी एक सिंगल जोडली गेली आणि बॅकअप निर्माण राहिलं. जर तिथे बॅकअप नसतं तर अजून एक जोडली गेली असती. म्हणून हे महत्वाचं तुम्हाला जोडायचं बरं का. कारण काळ्या पडद्याला जर चेंडू लागला ना तर अजून एक धाव खर्च होऊ शकते. 9 चेंडू आहेत. 28 धाव्यांची गरज आहे. क्रिकेटमध्ये असं आपण पाहिलंय ना की 6 बॉल मध्ये 36 होतात आणि कधी कधी 6 बॉल मध्ये एकही धाव होत नाही. म्हणजेच क्रिकेट अनिश्चिततेनं भरभरलेला क्रिकेटचा खेळ आहे. जरतरला महत्व दिलं जात नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडताळला जात नाही किंवा हाताळला जात नाही ना तोपर्यंत कोण विजयी झाला ना हे सांगणं सोपं नाही. 9 चेंडू 28 ची गरज आहे. सागर क्रटुले वरती भरोसा आहे. फुल टॉस बॉल होता. लीडिंग एज गोल्डन डक शिकार सागर क्रटुले इज गॉन. संदीप अर्थात सँडी एखादा विकेट किंवा एखादा डॉट बॉल दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण असणार आहे. न्यू बॅटर इंटर झालाय. मैदानाच्या आतमध्ये श्राखर एंडवरती जोडला गेला आहे. संदीप डोळस अर्थात सँडी डोळस. हो रनअप रिदम मध्ये थोडा अडथळा निर्माण झाला. नव्याने चेंडूला हाताळला जाणार आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहू शकाल परीक्षित परीक्षामध्ये पास झालाय यात मात्र शंका नाही. लो फुल टॉस बॉल ताकदवर स्ट्रॉंग फटका होता. टिपलाय जाईल. आल्या पावली परततोय बॅटर संदीप डोळस इज गॉन. तळला गेला अर्थात झैल टिपलाय आणि बॅटर बाद झालाय. राजेश इंटर झालाय. सुंदर बॉल अगदी डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू ओव्हरची समाप्ती झाली आहे.
शेवटचं षटक सिद्धेश बॉलिंग मार्कवरती जोडला गेलाय आणि या जिंकण्यासाठी अगदी फुल टॉस बॉल ऑन स्ट्राईकला फटका कन्वर्ट केलाय. शतरक्षक जोडले गेली आहे. विकेटचं पतन बॅटर बाद. चला आता 5 बॉल आहेत आणि अगदी जिंकण्यासाठी 27 ची गरज. आता सामन्यामध्ये विजय संपादन करणं सोपं राहिलं नाहीये. उंबरमाळी टीम क्रिकेट संघाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. जर मोठे फटके राहिले तर मात्र सहज शक्य होईल. लो फुल टॉस बॉल होता आणि अगदी ताकदवर स्ट्रॉंग फटका सजवता आला नाही. अजून एक झैल टिपलाय. बॅटर राजेश वांगरे इज गॉन. यस डिक्लेअर झोन कडे रवाना झालाय बॉल आणि अजून एक सिंगल. बॅटच्या साईडला लागली आहे ना. बॅटला लागलाय ना बॉल. ओके. खंडू दीपक स्ट्रायकर एंडवरती आहे. शेवटचं आणि अंतिम षटक आहे स्लॉगवरचं. सुरुवात आपण पाहू शकाल दमखम राहिले नाही. या वाह स्ट्रॉंग फटका जडलाय. अगदी इथून शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतोय दीपक, परंतु अगदी इथून आपण पाहू शकाल की अगदी शेपूट गेलं होतं. हत्ती उरला होता. सुरुवात दमखम जर राहिली असते तर या फटक्यांची आता गरज होती. ते फटके सजू लागले होते, परंतु डेफिनेटली आता षटकार मारून सुद्धा विजय संपादन करणं शक्य होणार नाही. ओमसाई उंबरमाळी टीम क्रिकेट संघाला महत्त्वाची टुर्नामेंट अगदी इथून आपण पाहत असताना पहिला सामना जिंकलाय उंबरमाळी संघ आणि सेकंड मॅच अंतर्गत मात्र पराजयाच्या छायेमध्ये थोडा वाटायला लागलाय, परंतु दीपक फटके सजवतोय. झोन एक कव्हर ड्राईव्ह आहे. थर्ड मान रिझनला कन्वर्ट केलं. चेंडू डिक्लेअर झोन अगदी कोशांकित एरियाकडे चेंडू रवाना झालाय. जोडले गेलेली अजून एक सिंगल आणि धावसंख्येत एक नंबर स्कोर कार्ड जोडलं गेलंय 44 अंकावरती. 63 धावेंचा पाठला करायचा होता. शेवटचं अंतिम षटक चालू आहे आणि अंतिम षटकाच्या अंतर्गत सह्याद्री वाशाळा टीम क्रिकेट संघाचा कमबॅक अतिशय दर्जेदार राहिलं. बॉल